नमस्कार मित्रांनो, मी कोकणवासी गाव नाझवडे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आलो आहे आमच्या ब्राह्मणदेवाडी शाळेमध्ये। आमच्या मुंबई मंडळाने आणि स्थानिक मंडळाने इथे पुस्तिका वाटप केले, म्हणजे व्यवसाय वाटप वगैरे केले आणि मुलांनंतर समोसा वगैरे नाश्ता वगैरे देणार आहेत। ते सर्व तुम्हाला दाखवण्यासाठी मी आलो इथे। चला तर मग आपण थेट जाऊया हॉलमध्ये। हां, सगळ्यांचं काय घटला शिवाजी महाराज की जय। जय शिवाजी। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। मित्रहो, आपलं हे शैक्षणिक वर्ष 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये जवळजवळ जून महिना संपून जुलै महिना सुरू झालेला आहे आणि शाळेच्या पहिल्या दिवसापासून आपण बघितलं की शालेय विद्यार्थ्यांना जे शैक्षणिक साहित्य आवश्यक आहे त्याच्यामध्ये वह्या आल्या, पुस्तके आलं, गणवेश आलं, इतर शैक्षणिक साहित्य आलं। हे आमच्या या गावातील नादवडे गावातील जी सर्व कार्यरत मंडळं आहेत, विकास मंडळं आहेत, या सर्व मंडळाने या गीताने स्वागत केलेलं आहे। यानंतर आपल्या या ब्राह्मणदेवाडी विकास मंडळ मुंबई आणि ग्रामस्थ संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे।
या मंडळाचे स्थानिक या ठिकाणी सर्व पदाधिकारी मी आमच्या मुख्याध्यापक सन्माननीय पातळे सरांना विनंती करतो की या सर्व मान्यवरांचे पुष्प देऊन आपण त्यांचं सस्नेह असं प्रकारचं स्वागत करूया। सर्वप्रथम सन्माननीय आपल्या तालुक्याचे माजी उपसभापती बंड्या बाबा कोकाटे यांचं या ठिकाणी मी पातळे सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय बाबा कोकाटे यांचं पुष्प देऊन हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत आहे। त्यानंतर माजी उपसभापती सन्माननीय बंड्या मांजरेकर यांचंही सरांना मी विनंती करतो की पुष्प देऊन आपल्या शुभ हस्ते त्यांचं हार्दिक स्वागत करावं। आजच्या या कार्यक्रमानिमित्त सर आपलं खूप खूप हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत आहे। त्यानंतर आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय प्रफुल्ल कोकाटे यांचंही या ठिकाणी पुष्प देऊन पातळे सर स्वागत करत आहेत। त्यांचंही या कार्यक्रमामध्ये हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत आहे। बुवांचं या ठिकाणी या मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते त्यांचंही या ठिकाणी शाळेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे। निवृत्त पोलीस अधिकारी सन्माननीय जठार साहेब यांचंही या ठिकाणी पुष्प देऊन हार्दिक स्वागत आहे। सरांचं जोरदार स्वागत आपण हार्दिक स्वागत करत आहोत। त्यानंतर माझे या ठिकाणी पुष्प देऊन हार्दिक स्वागत आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं। आचारी आमच्या या वाडीतील आचारी ज्यांच्या जेवणाने स्वाद ज्यांच्या मनावर ज्यांच्या जिभेवर तरळतो अशा आमचे पप्पू शिंदे यांचं या ठिकाणी पुष्प देऊन हार्दिक स्वागत करत आहोत। या शाळेचे सर्व माजी विद्यार्थी यांचं या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या शाळेचे मुख्याध्यापक पातळे सर यांचा पुष्प देऊन त्यांचं हार्दिक स्वागत करत आहेत। दादू ठाकूर त्यानंतर सन्माननीय आमचे दादू ठाकूर यांचंही पुष्प देऊन हार्दिक स्वागत आहे। त्यानंतर महाजन या ठिकाणी आले त्यांचंही या ठिकाणी पुष्प देऊन हार्दिक स्वागत आहे। पप्या महाजन हा व्यवस्थापन समितीच्या सदस्य आमच्या वारिक मॅडम आहेत त्यांचंही मी कदम मॅडम विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पुष्प देऊन हार्दिक स्वागत। त्यानंतर या ठिकाणी ग्रामस्थ पण आले आहेत त्यांचंही या ठिकाणी मी मॅडमांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पुष्प देऊन हार्दिक स्वागत करावं। त्यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे जे महत्त्वाचे भूमिका पार पाडणे ते आमचे विद्यार्थी आमच्या बाबा कोकाटेंना विनंती करतो आपण त्यांचं विद्यार्थ्यांचं स्वागत करावं। रुंजी साहेब उठा की कोकाटे भाऊ या रुंजी ये लवकर ये लवकर ये लवकर ये दोघांनी पण या। विद्यार्थ्यांचं सुद्धा या ठिकाणी पुष्प देऊन हार्दिक स्वागत आहे। त्यानंतर सन्माननीय आमचे बंड्या मांजरेकरांना विनंती करतो की आमच्या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय पातळे सरांचं आपल्या शुभ हस्ते हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करावं। चव्हाण सरांचं सुद्धा स्वागत आहे। बाबा कोकाटेंना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सरांचं स्वागत करावं। काय मॅडमचं सुद्धा स्वागत या। आपण प्रास्ताविक या ठिकाणी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं। नमस्कार। ब्राह्मणदेववाडी विकास मंडळ मुंबई स्थानिक यांच्यामार्फत अनेक अशी वर्षे आम्ही हे स्वाध्याय वाटप करतो। सन्माननीय पातळे गुरुजींच्या आदेशाने मुलांना सगळ्यांना वया वाटप केला तर पेन वाटप केलं तर दप्तर वाटप केलं तर पण आमच्या मंडळाच्या मुंबईच्या म्हणजे बाबू तानवडे असतील आमचे प्रभाकर नारकर काका असतील या मुंबईच्या मंडळाने बाबा विचारलं बाबा मुलांना काहीतरी वेगळं देऊया आपण वया पुस्तकं आपण सगळीच देतो पण बाबा मुलांना शाळेसाठी बाबा काय लागतं बाबा त्यांना अभ्यास करण्यासाठी काय लागतं त्यावेळी आमचे मुंबई मंडळी आले तुम्ही त्या पातळे सर चव्हाण सगळे होते आणि त्यावेळी आम्हाला गुरुजींनी सांगितले की बाबा आमच्या मुलांना स्वाध्यायाची गरज लागते कारण आपण परीक्षेला जाताना महत्त्वाचा विषय असतो स्वाध्याय
त्यामुळे आज आम्ही अनेक वर्ष सन्माननीय अण्णा कोकाटे यांच्या सानिध्यामध्ये त्यांच्या आशीर्वादाने हे मंडळ आम्ही काम करतो आहे. त्याबद्दल मी आमच्या मंडळाला खरोखर मुंबई मंडकर मंडळ आणि गावकर मंडळाला खरोखर धन्यवाद करतो. कारण आमच्या कोकाटेंच्या आदेशाने जे आमचं हे मंडळ झालं अण्णा कोकाटेंच्या आदेशाने चालतं आणि त्यांनी जो शब्द दिला त्याप्रमाणे ह्यापुढे सुद्धा आम्ही काम करू एवढी ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर सन्माननीय आमचे मार्गदर्शक या शाळेचे मुख्याध्यापक पातळे सर थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करतील असं त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लावलेले सन्माननीय बाबा कोकाटे, या तालुक्याचे माजी सन्माननीय उपसभापती बंड्या उर्फ दिगंबर मांजरेकर आणि या मंडळाचे ब्राह्मणदेवाडी विकास मंडळ मुंबई आणि स्थानिक या स्थानिक मंडळाचे अध्यक्ष आहेत ते. त्याचप्रमाणे आमच्या शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा या मंडळाचे मला वाटतं खजिनदार प्रफुल्ल उर्फ गोपाळ कोकाटे, व्यासपीठावर असलेले आमचे मार्गदर्शक माननीय दाजी आहेत. इथं फौजदार पाटील आहेत, तानावडे भाऊ, ज्यांनी या शाळेला बरीच वर्ष त्यांनी स्वतः आणि त्यांच्या मुलांनी एक वेगळं नावलौकिक मिळवून दिलं. ते आमचे बाळा जटार, की ज्यांच्या कन्या आणि चिरंजीव इथं प्रथम क्रमांक घेतल्याशिवाय कुठल्याही इयत्तेतून पुढे गेलेले नाहीत आणि अजूनही शाळेला कुठल्याही प्रकारची मदत सांगितली तरी ती मदत करतात. माननीय ग्रामपंचायत सदस्य माजी चिंतामणी शिंदे, आमचे इसवलकर भाऊ, की ज्यांनी विलास विकास ह्या दोन मुलांना खांद्यावरनं आणून या शाळेमध्ये पहिल्यांदा, म्हणजे त्यांना आता मुलं झाली परंतु त्या मुलांना प्रत्यक्ष ते इथं आणताना म्हणजे खांद्यावर घेऊन यायचे, उचलून घेऊन यायचे. अशी व्यासपीठावर असलेली मंडळी सन्माननीय जटार भाऊ आहेत. माझे सगळे सहकारी सन्माननीय व्यवस्थापन समितीच्या सदस्या वारिक वहिनी आणि त्यांच्या समेत असलेल्या बर्डे वहिनी आणि माझे विद्यार्थी इथं बाबू मांजरेकर आहे, आमचे दादू ठाकूर, या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मुंबईकर इथं पदाधिकारी उपस्थित नसले तरीसुद्धा ज्यांनी हे व्यवसाय देण्याची प्रथा सुरू केली ते मुंबई मंडळाचे सर्व सन्मान्य सदस्य इथं उपस्थित नसले तरी त्यांचे अध्यक्ष सचिव यांचंही मनापासून उपस्थित नसतानाही स्वागत करतो. याचं कारण असं की सगळ्यामध्ये व्यवसाय महाग आहेत. मॅडम तिथं बघितलं तर एका व्यवसायाची किंमत किती आहे बघा तरी पाठीमागे जरा उघडून 85 रुपये एकाची 85 आहे. म्हणजे एक स्वाध्याय पुस्तिका ही एवढ्या महाग असायची आणि एवढं महाग देणार कोण हा प्रश्न होता. हे मुंबईकर मंडळ आले आणि म्हणाले सर आम्हाला वेगळं काहीतरी पुरवायचं आहे शाळेला, तर कसली गरज आहे. मग मी म्हणालो की इतर वया लागणारं शैक्षणिक साहित्य आम्हाला मिळतं परंतु हे स्वाध्याय महाग आहेत थोडे, पण काय मंडळ करतं आहे का बघा. आणि त्या मंडळानं आम्ही सांगितलेली ही आमची विनंती वजा सूचना मान्य केली आणि तेव्हापासून स्वाध्याय द्यायला सुरुवात केली. स्वाध्यायाचा फायदा खरोखर चांगल्या प्रकारे झाला, कारण हे शैक्षणिक साहित्य मागणं सोपं, देणं कठीण आहे. परंतु आम्ही मागणी सोपी केली, त्यांनी कठीण असूनसुद्धा ती पुरवली. आणि आता मात्र तुमच्यासमोर म्हणजे पालकांसमोर आणि शिक्षकांसमोर विद्यार्थ्यांसमोर कठीण परिस्थिती नाही, कारण धडा शिकून झाला की त्या धड्याचे चांगल्या प्रकारे प्रश्न सोडवणं सराव करणं हा तुमचं काम आहे. परंतु आम्ही ते किती प्रकारे बघतो, आम्ही शिक्षक ते स्वाध्याय मुलांनी सोडवलेले तपासतो की नाही ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. आणि जर ते स्वाध्याय सोडवलेले नसतील तर विद्यार्थ्याच्या पालकांना बोलवणं, ते सोडवून घेणं, काय चुका असतील त्या दुरुस्त करणं ही आमच्यावरती मोठी जबाबदारी पडते. आणि गेली अनेक वर्ष माझे सहकारी शिक्षक ते चांगल्या प्रकारे पार पाडतात, याचा मला आनंद आहे. मी यंदाही माझ्याजवळ असलेल्या शिक्षकांना सांगेन की आजपासूनच जून महिन्याचा जो काही सिलेबस झाला असेल ते स्वाध्याय शनिवार रविवार देऊन तुम्ही सोडवून घ्या आणि वेळोवेळी ते स्वाध्याय तपासून द्या. मी मंडळाला पहिल्याच वर्षी सांगितलं होतं जर असे स्वाध्याय सोडवले गेले नाहीत तर कृपया माझ्याही निदर्शनास आणून द्या की बाबा मुलांनी स्वाध्याय सोडवले नाही का, ती ते आमची जबाबदारी. एवढे जर पैसे मंडळ खर्च करत असेल
तर त्याच्यातून ते स्वाध्याय तपासले की नाही किंवा तुम्ही सोडवले की नाही हे जाणीवपूर्वक बघण्याची जबाबदारी आमची आहे. आम्ही ती पार पाडू आणि या मंडळाच्या सहकार्यामुळं, मंडळानं केलेल्या या दातृत्वामुळं आमच्या शाळेतील तुम्हाला विद्यार्थ्यांना याचा चांगला उपयोग होईल. मी पुनश्च एकदा मंडळाच्या या संपूर्ण सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि या ठिकाणी अगदी महिन्याच्या म्हणजे शाळा सुरू होताच मला वाटतं स्वाध्याय येऊनसुद्धा 5-7 दिवस आमच्याकडे झाले. अगदी वेळेवरती स्वाध्यायाची पुरवणी केली त्याबद्दल या स्थानिक मंडळालासुद्धा, मुंबईकर मंडळालासुद्धा धन्यवाद देतो. आणि अशाच प्रकारचं आपल्याकडून शैक्षणिक कार्य, सामाजिक कार्य घडण्यासाठी परमेश्वरचरणी, ब्राह्मणदेव नवलादेवी मातेचरणी प्रार्थना करतो की या कार्यकर्त्यांना, या मंडळाच्या सर्व सभासदांना उदंड निरोगी आयुष्य देवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय बाबा कोकटे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आमच्या या विद्यार्थ्यांशी मनोगत रूपाने हितगुज करावं. ब्राह्मणदेवाडी विकास मंडळाच्या वतीने त्या ठिकाणी स्वाध्याय पुस्तिकांचं वाटप आयोजित कार्यक्रम केलेला आहे. त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमच्या मंडळाचे स्थानिक अध्यक्ष आणि वैभववाडीचे माजी सभापती दिगंबर उर्फ बंड्या मांजरेकर, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक पाताडे सर, आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि ग्रामपंचायत सदस्य आणि भावी उपसरपंच गोपाळ उर्फ प्रफुल्ल कोकाटे, आपल्या मंडळाचे मार्गदर्शक आणि ज्यांनी बरीच वर्ष मंडळाचे स्थानिक सचिव म्हणून ज्यांनी काम केलं ते आमचे बाळाबुवा तानवडे, आताचे विद्यमान सचिव जगन्नाथ उर्फ पप्पू शिंदे, माजी ग्रामपंचायत सदस्य चिंतामणी शिंदे, स्थानिक मंडळाचे माजी उपाध्यक्ष आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक आमचे फौजदार भाऊ बाळा जटार, आमचे मुंबई मंडळाचे पदाधिकारी, आता सेवानिवृत्त झाल्यामुळे गावाकडे लक्ष दिले त्यांनी आणि शेतीत खरं म्हणजे आदर्श घेण्यासारख्या शेतीकडे लक्ष दिले त्यांनी, असे आमचे श्यामसुंदर भाऊ जटार, आमच्या मंडळाचे स्थानिक पदाधिकारी बाळा जठार, भास्कर इसवलकर, पप्या पाटणकर, महाजन पप्पू, वैभव तानवडे, सर्व सन्माननीय शिक्षक वृंद, विद्यार्थी मित्रांनी, मला सांगायला अभिमान एवढ्यासाठी वाटतो, या ठिकाणी देणारे भरपूर आहेत, पण ते गेल्यानंतर त्याचा वापर कसा करावा हा आदर्श जर घ्यायचा असेल तर या शाळेतून घ्यायला लागतो. 2 वर्षापूर्वी मला वाटतं गेल्या वर्षीच मला वाटतं औदुंबर ट्रस्टचा कार्यक्रम इथे झालेला होता. 2 वर्षापूर्वी या ठिकाणी झालेला होता आणि औदुंबर ट्रस्टचा कार्यक्रम ज्यावेळी झाला त्यावेळी महेश गोखलेंनी खास उल्लेख केला की ह्या शाळेचा आदर्श इतर शाळेने घेतला पाहिजे. आता याला 2 बाजू आहेत. शिक्षक काम कधी करतात ते आपलं काम करतच असतात, पण त्यांना सपोर्ट देणारं, चालना देणारी व्यक्ती लागते, ते ग्रामस्थ असतात, पालक असतात आणि हे पालक आपल्याकडचे सपोर्ट देतात. प्रत्येक वेळी गुरुजींनी हाक दिली की धावून येतात. प्रत्येक खरं बघितलं तर मुलांची संख्या जर बघितली आणि उद्या 15 ऑगस्टची संख्या बघितली तर पालकांची संख्या दामदुप्पट असते. त्याचं कारण काय तर ह्या शाळेवर निस्सीम प्रेम करणारे ग्रामस्थ आमच्या गावात, आमच्या वाडीत 2 वाडीतून आहेत. ठीक आहे, आज शेतीचे कामं असल्यामुळे मंडळी आली नसतील, तरी पण मला सांगायला अभिमान ह्याच गोष्टीचा वाटतो की जो आदर्श आपण दिलेला आहे सगळ्यांना, तो आदर्श प्रत्येकजण आपापल्याप्रमाणे सांभाळण्याचा प्रयत्न करतात आणि या ठिकाणी प्रत्येकजण आपलं योगदान देतात. म्हणून मी मुद्दाम उल्लेख का केला की देणारे भरपूर आहेत, पण दिल्यानंतर त्याचा वापर केला पाहिजे. नाहीतर पालकांना, मुलांना वाटलं की आमचं काम झालं असं करत नाहीत. तर हे शिक्षक आमच्याकडे खरं म्हटलं तर 1ली ते 7वी पर्यंतचे वर्ग जे आहेत, विषयवारी जर शिक्षक म्हटलं तर 7 शिक्षक बसले पाहिजे. बरोबर ना सर? आज शोकांतिका आपल्या अभ्यासक्रमाची हीच आहे की यात तुमच्यासमोर सांगून उपयोग नाही, हा विषयच वेगळा आहे तो. पण शैक्षणिक धोरण हे वेगळं येईल असं म्हणता आहे ते शिक्षक कमी व्हायला लागलेत, आहे ते विद्यार्थी कमी व्हायला लागलेत, त्याच्याबद्दल कोणच बोलत नाही. रोज कसले शाळेत जातात म्हणजे आणि योगायोगाने आमच्या जिल्ह्याचे अभ्यासक्रमाचे पूर्वीचे पालकमंत्री असणारे, ज्यांचं या ठिकाणी आपल्याकडे व्हिजिट झालेली होती, आमच्याच मंडळाने त्यांना बोलवलं होतं, दीपक भाई केसरकर यांना,
मोठा कार्यक्रम आपण या ठिकाणी केलेला होता वयावाटपाचा. आता मी गाडी ते आज आणल्यावरती आपल्याकडे येईल ना. शिक्षण मंत्री म्हणून आहेत. ते सरदारवाडीत आहेत, आणि सरदारवाडीत. अभ्यासू व्यक्तिमत्व असणारी व्यक्ती आहे. पण एकंदर शैक्षणिक होय, होय. विचार केला त्यांच्या गाडीवरून येणार. राज्याचा किंवा देशाचा, तर मला चांगलं आठवतं की बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळी म्हटलं होतं की देशाला शिक्षणच मंत्री नाही. हे आपलं दुर्दैव. आत्ता कुठेतरी शिक्षण मंत्री शिक्षण खातं वेगळं केलं, नाही तर पूर्वी मनुष्यबळ विकास मंत्री असायचे आणि ते शिक्षणाचा कारभार चालवायचे. आज 7वी पर्यंतच्या शिक्षक 7 पाहिजे तर 4 शिक्षक काम करतात आणि ते इमाने इतबारे इतकं छान काम करतात. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अब्दुल कलाम जी शिष्यवृत्ती होती त्याच्यातून आपले सलग 2 वर्ष गेली होती मुलं, 3 वर्ष सलग वेळा मुलं गेली आणि ती विमानाने गेली. हा आदर्श जर घ्यायचा असेल तर आमच्या ह्या गुरुजनांकडून घ्यायला पाहिजे. मी सर्वांना या निमित्ताने शुभेच्छा देतो. आपण जे काम चालू ठेवलेलं आहे त्या कामाला आमच्या शुभेच्छा आहेत. जे काय कमी वाटेल त्यासाठी आम्हाला हाक मारा. शाळा आपली आहे, गुरुजन आपले आहेत, सर्वांनी आपल्यासाठीच आपण प्रयत्न करायचे आहेत. प्रत्येकाने एक म्हण आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. या पद्धतीने मी आपल्याला आश्वस्त करतो की कुठलीही गोष्ट लागली तर आम्हाला हाक मारा. सदैव आम्ही तुमच्या पाठीशी आम्ही राहू ही ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पोलीस पाटील तर पाहुणे. हो हो. तुम्ही कोण होती का जण या आता आम्ही चला असा फोटो कर्नाटकात. शेवटी ओळीच्या बाहेर बसला ओळ बघू काय हो इकडे रागेत बस ना बाळा. अजून आज आपल्या शाळेत ब्राह्मणदेव विकास मंडळ, ब्राह्मणदेवाडी विकास मंडळ मुंबई व स्थानिक यांच्या संयुक्त विद्यमाने स्वाध्याय पुस्तिका सालाबादप्रमाणे आता जवळजवळ मला वाटतं एक 10 मी या शाळेत आल्यापासून स्वाध्याय पुस्तिकांचं वाटप सुरू झालेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या स्वाध्याय पुस्तकाची सुरुवात सन्माननीय मंत्री महोदय आपले आता शिक्षण मंत्री आहेत ते दीपक भाई केसरकर यांच्या हस्ते सुरुवात झाली होती. आपण मोठा कार्यक्रम इथे केला होता बरोबर ना, पालकमंत्री असताना ते. आणि त्यापासून जी अखंड परंपरा आपल्या ब्राह्मणदेववाडी विकास मंडळ मुंबई आणि स्थानिक यांनी चालू ठेवलेली आहे. आता जर आपली चर्चा आली स्वाध्याय पुस्तिकाचा जो खर्च आहे म्हणजे एक स्वाध्याय पुस्तिका साधारण पहिलीची 80 रुपये आहेत. इयत्ताप्रमाणे त्यांचा दर वाढत जातो आहे. 7वीची कदाचित 90 किंवा 95 रुपये असणार. अशा एका सर्व विषयांच्या जवळजवळ 5 ते 6 विषयांच्या 7वीचे 7 विषय आहेत, पहिलीचे 4 विषय आहेत. मग ह्याचा आपण जर खर्च बघितला तर तो अफाट खर्च असतो आणि तो खर्च कोणत्याही प्रकारचं बर्डन न घेता ते मंडळ करतं का तर आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि आता आपली जबाबदारी वाढलेली आहे. पातळी सरांनी मग सांगितलं की त्या स्वाध्याय पुस्तिका सोडवणं, आम्ही ते तपासणं, पालकांनी हट्ट बसून त्यांच्याकडून मुलांकडून सोडून घेणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. लक्षात आलं का. आणि आता म्हटल्याप्रमाणे उद्या शनिवार रविवार सुट्टी आहे. जूनपर्यंत झालेली 1-2 धडे आहेत त्यांचे स्वाध्याय काय करायचे तुम्ही पूर्ण करायचे आहेत. तर ह्या मंडळाचे जे स्वाध्याय पुस्तिका वाढला त्याचा आभार मानण्यासाठी मी इथे आहे. तर या मंडळाचे आपल्या ह्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले सन्माननीय बाबा गोगाटे यांचं मी वेळात वेळ काढून स्वाध्याय पुस्तिका वाटण्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल मी आभार मानतो. तसेच माझी सभापती बंड्या मांजरेकर हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. तसेच इतर मान्यवर शाळा व्यवस्थापन समितीचे आमचे अध्यक्ष प्रफुल्ल कोकाटे, आमचे वाडी फौजदार तानवडे तसेच तानवडे बुवा, चंद्रशेखर जटार पोलीस निवृत्त पोलीस अधिकारी जटार साहेब, चिंतामणी शिंदे, शाळा व्यवस्थापन सदस्य, तसेच शाळेचे मुख्याध्यापक आणि बाळा जटार, चिंतामणी शिंदे, पप्पू शिंदे, पाटणकर या सर्वांचे, दादू ठाकूर
आणि उपस्थित सर्वांचे मी आभार मानतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने सदर कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो. धन्यवाद. वाटप झाल्यानंतर सर्व मुलांना नाश्ता देण्यात आला आणि या कार्यक्रमाची सांगता झालेली आहे. धन्यवाद.